हॅलो सर. हाय. ब्रेस्ट ऑगमेंटेशन बद्दल खूप मिथ्स आहेत, मला त्या जाणून घ्यायच्या आहेत. ओके. ब्रेस्ट इम्प्लांट्स नेहमीच फेक दिसतात. जर ब्रेस्ट इम्प्लांट हे अतिशय चांगल्या पद्धतीने केले असतील तर ते फेक दिसत नाही. ब्रेस्ट इम्प्लांट्समुळे ब्रेस्ट फिडिंग करण्याची क्षमता कमी होते का सर? बिलकुल नाही. इम्प्लांट्स करताना मोठा आकारच निवडावा लागतो? नाही, असं काहीच नाही. ब्रेस्टची साईज, तुमची बॉडी फ्रेम, स्किनची क्वालिटी यानुसार ब्रेस्टची इम्प्लांटची साईज ठरवली जाते. इम्प्लांट्स असतानाही नियमित मॅमोग्राम करता येतो? बरोबर, करू शकतात. ब्रेस्ट इम्प्लांट्समुळे कॅन्सर होतो? नाही, आतापर्यंतच्या स्टडीमध्ये असं निष्णात झालेले नाही की ब्रेस्ट इम्प्लांटमुळे कोणताही ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. ब्रेस्ट इम्प्लांट्स आयुष्यभर टिकणारे नसतात. बरोबर. रिकव्हरीला अनेक महिने लागू शकतात. नाही, ब्रेस्ट ऑगमेंटेशन केल्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये तुम्ही डेली रुटीन सुरू करू शकता. कस्टमाइज फिटसाठी इम्प्लांट्सचे वेगवेगळे आकार आणि टेक्स्चर उपलब्ध असतात. बरोबर. इम्प्लांट्स केल्याने ब्रेस्ट सॅगिंग आपोआप ठीक होते? नाही, ब्रेस्ट सॅगिंग असेल तर ब्रेस्ट ऑगमेंटेशन बरोबर लिफ्ट पण करणं गरजेचं असतं. फक्त तरुण महिलाच ब्रेस्ट इम्प्लांट्स करतात का? बिलकुल नाही, अतिशय चुकीचं आहे. कारण कॉन्फिडन्स मिळवण्यासाठी एज लिमिट नसतं.